आवरा ऑफबीट म्हणा नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना, माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके, आपण साधं सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. हा एवढा मिलॉट, चश्मदीद गवाह की वजह पर गश्मदीर जबरबर काश्मीर खुद. अरे मयुरी, ते गौरव मोरेच आहे, नको करू असं. अरे हिंदीत का बोलते, इथे आपले मराठीची बोंब आहे. काय गौरव, माझे कपडे बघून तुम्हाला वाटलेलं असेल मी कैदी ह, पण तसं नाही ह. मी एक सज्जन मनुष्य ह. तुम्हाला सांगतो, परवा मी बँकेत गेलो होतो तर तिकडे दरोडेखोर राहिलं. मला वाटलं ते दरोडेखोर बँक लुटतील ना जातील, पण नाही, त्यांच्या मागे पोलीस पण आलं. पोलिसांनी आल्या आल्या सांगितलं सगळे दरोडेखोरांनी आपापल्या पिस्तुला खाली ठेवा. तर सगळे दरोडेखोर खाली वाकलं, तितक्यान माझा पेन पडला. तो परलेला पेन उचलायला मी वाकलो तर त्यांना वाटला मी मोरक्या हो. त्यांनी मला पकडला, जेलमध्ये टाकला ना. आय आय सांगतो, नको नको तिथं तुरवलाय. मी त्यांना सांगत होतो मी दरोडेखोर नाही ह, मी दरोडेखोर नाही ह, पण कोण ऐकतच नाही ह. पण शेवटी मी आता बायकोला सांगितलं एक चांगला वकील बघ. तू वकील काय, तू माझी शेवटची होप ह. मॅडम तुम्ही कोण? वकील, छोटी वकील. तुमच्या बायकोनी तुमची केस माझ्या हातात दिली आहे. तिच्या असलायचे, तिला चांगला होता एकदम भारी केस, कॅसावर तरी वकील पाठवायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही माझा अपमान करू नका. तुम्हाला माहितीये माझे बाबा कोण होते? का तुम्हाला नाही माहिती तुमचे बाबा कोण होते? हे तसं नाही, कोण होते माझे बाबा? अच्छे कोण होते? माझे बाबा छोटा वकील म्हणून फेमस होते. छोटा वकील? पण ते आता नाहीये. RIP. पण हा, जाताना त्यांनी माझ्याकडनं वचन घेतले, बाळा तू मोठी झालीस ना की छोटी हो, छोटी वकील हो. छोटी मी होतेच, फक्त वकील व्हायचं बाकी होतं. ते मी नुकतेच झाले. थँक्यू. नुकतीच म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन. हा माझा पहिलाच केस आहे. तिच्या हसायचे. बायकोला सांगितलं आवरी महत्वाची केस आहे, जरा अनुभवी मागातला वकील पाठव. ऍक्च्युली मी पण ना तुमच्या बायकोला हेच सांगितलं, मग पण ती बोली तुमची लायकीच नाहीये. ती बोले आपलं तरी काय जातंय, आपला पण बोलीचाच टाइम आहे. जिंकलो केस तर जिंकलो. हो मॅडम, जिंकलो म्हणजे असं नका बोलू. मला इथून बाहेर काढा. मी कोण आहे? हे समोर बसलेत ना, ते तुला बाहेर काढतील. हो मॅडम, असं नको ना बोलू. असं ऐकलं की छातीत धस्स होतं माझ्या. अरे वेड्या, पण तू इकडे राहशील हे ऐकून त्यांच्या छातीत किती धस्स होतंय. हो मॅडम, मला इथून बाहेर काढा ना. इथं डेंजर कैदी ह. आशू टकल्या, पशा ढापण्या, ओके. गवल्या टायगर. टायगर? तसा तो बोंबील ह, पण स्वतःला टायगर समज. मला लय त्रास देतात. मला इथून बाहेर काढा ना मॅडम. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला मुक्त करेन या केस मधून. चालते. चला आपण सुरुवात करूया. हा. मिलाट, माझा वशील. हो मॅडम, वशील नसतं तर अशील असतं. काय बोलले मी? अरे वसारे वशील बोललीस तू. सॉरी, ते वकील आणि अशील मिक्स झालं. नका नाही करू मिक्स, सगळं लफडा होतं. नाही सर, आता मी परफेक्ट करीन ना सर. आता मी परफेक्ट हा, करेन. त्याच अपेक्षित सगळं बसलेत. ट्राय सुचलं? कॉंग्रॅच्युलेशन. मला सांगा तर आधी. सर सुचलं. काय करणार, तुम्ही जेलमध्ये आलात ना की मी सरांना सांगेन, म्हणजे आमच्या जजना सांगेन की तुम्ही ज्या वेळेला बँकेत दरोडा पडलात त्यावेळेला बँकेत नव्हताच. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आता तुम्ही वकील शोभताय. पण मी काय बोलतो, आपल्याला जज विचारतील की हे बँकेत नव्हतं तर मग कुठं गेलं होतं? मी कोर्टात जाऊन सांगेन, मिलॉर्ड माझा अशील हा गुन्हेगार कसा असू शकतो?
कारण की ज्या वेळेला बँकेत दरोडा पडला त्यावेळेला हे जमनलाल जवारीचा खून करत होते. That's all, my lord. सुटलं. थँक्यू मॅडम, तुम्ही मला स्मरीवला. पण मला खुनाच्या आरोपाखाली आत टाकतील ना. अहो पण तुम्ही ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे ना, त्यासाठी हे जज नसणारच आहेत. काय बोलता? खुनासाठी वेगळे जज आहेत. लय भारी. तोपर्यंत तुम्ही घरी असाल, मग आपल्याला पण एवढा वेळ मिळेल, आपला अभ्यास होईल. मग पोलीस येतील, तुम्हाला पकडतील, परत? ते जेलमध्ये टाकतील. ते किळकोळ ना असं टायर मध्ये घेऊन ले धुतात, तसं धुतील. मग 4 दिवस झाले की मी येईल, मी तुमची केस घेईन आणि जज साहेबांना सांगेन, मिलॉट माझा अशील हा गुन्हेगार नाहीच आहे. कारण की ज्या वेळेला जमनलाल जवेरीचा खून झाला त्यावेळेला तो बॉम्ब ब्लास्ट करत होता. आणि मी मिलॉट साहेबांना सांगेन, मिलॉट माझा अशील हा गुन्हेगार नाहीये. कारण की ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेला तो आतंकवादी बरोबर ट्रेनिंग घेत होता. तीन गुन्हे करून सुटलाय. बोल मॅडम, लय भारी. हो मॅडम, पण मला आतंकवादी समजून फासावं चरवला तर काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी एवढे ऑफबीट युक्तिवाद सुचवते. मला सांगा, आतापर्यंत कोणत्या तरी वकिलांनी एवढे ऑफबीट सांगितलंय का? म्हणजे ह्याला पटतच नाही हो माझी एवढी मेहनत. मॅडम, तुमचा बीट चुकलेला. आवरा ऑफबीट मला नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना, माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके, आपण साधं सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. हा एवढा मिलॉट चष्मदीद गवाह की वजह पर गश्मदीर जवारा पर काश्मीर खुद. अरे मयुरी, ते गौरव मोरेच आहे, नको करू असं. आणि हिंदीत का बोलते? इथे आपले मराठीची बोंब आहे. काय गौरव? नाही तसं नाही हो. माझ्या मनात ना सगळं नीट चालू आहे, फक्त बाहेर येताना प्रॉब्लेम होतोय. तोच प्रॉब्लेम होतो ना 2 स्किट पासून. साला मनात स्किट बरोबर चालते, बाहेर येताना फिसकटते. हे बघ मयुरी, मी घरी पप्पाला सांगून आलोय, जर स्किट नाही वाजलं तर घरी बोटीवर मच्छी पकडायला. तुझं बरं आहे रे, तू बोटीवर मच्छी पकडशील, मी आपली घरी काय. नाही आपण जिंकणार सर. हा ना? सर जिंकणार. तुला कॉन्फिडन्स आहे ना? हो सर. विषय संपला. बोल. जिंकणार. सुचला. कॉंग्रॅच्युलेशन. कवरा कॉन्फिडन्स, आधीच कॉंग्रॅच्युलेशन करतो. बोलू मी पुढे? बोला. तुम्हाला समीर चौगुल्यांसारखं तोंडाने मोबाईलचा आवाज काढता येतो? झाला नाही येत, पण का करायचा? कसं आहे हा. ना, तुम्ही कोर्टात आलात की तुम्हीच तुमच्या मोबाईलचा आवाज काढायचा. कोर्टात मोबाईल वाजला की जज साहेब लगेच सांगतात, ए उठ, चल निघ बाहेर. परत तोंड दाखवायचं नाही. तुम्ही लगेच उठायचं, निघून जायचं, यायचंच नाही. काय झालं सर? तिच्या असला आवाज तर येतोय. कसला? नाही, मी शोधत होतो की देवाने तुम्हाला मेंदू दिलेलाच नाही हो, की तुमच्या मानेला जर होता म्हणून तुम्ही घरी ठेवला. अहो काय? अरे कसला फालतू युक्तिवाद करता तुम्ही. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला ना माझे युक्तिवाद पटतच नाहीयेत यार. सगळे खोडताय तुम्ही. अरे खोरू नको तर काय करू? मला खड्ड्यातून काराच्या ऐवजी खड्ड्यात गारताव तुम्ही. मी ना तुला खड्ड्यात गारणारच आहे. तुझी तीच लायकी हाय. मी नाही लढत तुझी केस. जा. फायनल आहे तुमचा? हा फायनल आहे. तुम्ही माझी केस नाही लढणार आहे? नाही लढणार आहे. मी सावता लढणार आहे. मी लॉर्ड, हिच्या असला मीच दरोडा घातलेला माझ्या टोलीला घेऊन. बघितलं? आणि या टोलीचा म्होरक्या ही छोटा वकील तर जमनलाल झवेरीचा खून हिने केलेला, तो बॉम्बस्फोट हिने केलेला, तो आतंकवादी ही आहे. कधी? तुम्ही हिला फासावं चरवा. नको. हिचं आयुष्य उद्ध्वस्त करा, नाही. हिला बरबाद करा. सर सर, माझं ना छोटं वकील व्हायचं स्वप्न आहे. ते स्वप्नच राहणार. जज साहेब, तुम्ही हिला छोटा वकील नाही, अदृक्ष वकील करा. एकदम गायब करा हिला. आता मला छोटा वकील नको आहे, मी दुसरा वकील बघणार आहे, मोठावाला. तुम्ही तुमच्या घरी जा. मला जाऊ द्या. वा, मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडलेला आहे. आपण जाणून घेऊया आपल्या सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. अंकित, मयुरी,
सोनी मराठीनी हा खूप मोठा घाट घातलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक विनोदवीरांना एका मोठ्या मंचावरती संधी देण्याचा. ती संधी ज्या अर्थी तुम्हाला मिळाली त्या अर्थी तुम्ही नक्कीच काहीतरी डिझर्व करता. गेले 2 आठवडे आपण तुमचा परफॉर्मन्स बघतोय, पण त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसायला हवी होती, जी आज मला दिसलेली नाही. आजचा परफॉर्मन्स मला मागच्यापेक्षा वरचढ नाही वाटला, मागच्यापेक्षा कमी वाटला. याची कारणं आपण शोधायला हवीत. तुमच्या कॅप्टन्सनी तुमच्यावरती अजून काम करायला हवं. प्रसाद, नम्रता, मुळात तुम्हाला कॅप्टन याच्यासाठी नेमलेलं आहे की त्यांच्यातले लूपहोल्स काय आहेत, त्यांच्यातले ड्रॉबॅक्स काय आहेत, जे बाजूला सारून तुम्ही तुमचं इनपुट त्यांना देऊन त्यांचा परफॉर्मन्स जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने सुशोभित कसा कराल हे आम्हाला पाहायचं आहे. आणि दॅट इज वॉट कॉल्ड टीमवर्क. तर ते कुठेतरी मला लॅकिंग वाटलं, कुठेतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे. पुढच्या परफॉर्मन्सच्या आधी नीट विचार करा आणि परफॉर्म्स करा. विश यू ऑल द बेस्ट. सई, मला आवडला परफॉर्मन्स. तू आज खूप खुललेली वाटलीस मला मयुरी. मला तू जे काही केलंस ते आज सगळं आवडलं आणि तुला तुझ्या एकूणच आज तू छोटी गोड दिसतेस. म्हणजे तुला असं पॅक करून घरी घेऊन जावं इतकी गोड दिसतेस तू. आणि आय डोंट नो, ते तू जशा उड्या मारत होतीस, स्टेप्स होत्या मध्येच, त्यांनी ते सगळंच खूप छान दिसत होतं. पण डेफिनेटली इम्प्रूव्हमेंटला खूप अजून स्कोप आहे आणि त्याच्यावर तुम्ही काम कराल अशी मी अपेक्षा करते. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅम. जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण मिळालेत. प्रसाद, 8 गुण.